दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मतदार देखील सकाळपासूनच मतदार केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मी सध्या लक्ष्मीनगर या परिसरातील एका मतदान केंद्रावरती उभा आहे आणि आपण बघू शकतोय वयोवृद्ध असतील किंवा तरुण असतील, महिला असतील, या सगळ्यांचाच सकाळपासूनच मतदानाचा उत्साह जो आहे तो असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर आज सार्वजनिक ठिकाणी जरी सुट्टी जाहीर केलेली असली तरी काही ठिकाणी आपली कामं करण्यासाठी मतदारांना घरामध्ये जावं लागतं आणि त्यासाठीच सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावून घेण्यासाठी हे सगळे मतदार जे आहेत ते मतदार केंद्रावरती आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मागच्या 2 टर्मपासून दिल्ली विधानसभेमध्ये जी अरविंद केजरीवाल यांची सत्ता आहे ती सत्ता पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल राखणार का? भारतीय जनता पार्टी पुन्हा दिल्ली विधानसभेमध्ये आपली सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न पूर्ण होणार काही देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। दिल्ली विधानसभेसाठी तिरंगी यावेळी लढत होत असून आम आदमी पक्ष असेल, भारतीय जनता पार्टी असेल आणि काँग्रेस असेल, या तीनही महत्त्वाच्या पक्षांकडनं जोरदार प्रचार जो आहे तो मागच्या काही काळापासून केला गेला होता आणि त्यानंतर आज ही मतदान सकाळी 7 वाजल्यापासून होतं आणि मतदारांचा उत्साह देखील खूप चांगला असल्याचं बघायला मिळते। प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर आम आदमी पार्टीची जी अँटी इन्कम्बन्सी आहे तो मुद्दा मतदानामध्ये भारतीय जनता पार्टीनं कॅच केला होता। अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचा भ्रष्टाचार वारंवार प्रचारामधनं भारतीय जनता पार्टीने देखील समोर मांडलेला होता आणि तोच मुद्दा घेऊन भाजप असेल किंवा काँग्रेस असेल प्रचारामध्ये उतरलेच आपल्याला बघायला मिळत होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम, राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी आणि आम आदमी पार्टीचा सगळी टीम जी आहे ती प्रचारामध्ये उतरली होती। त्यामुळं बघावं लागणार आहे की 8 तारखेला जी मतमोजणी होणार आहे त्या मतमोजणीच्या वेळी दिल्लीची जनता जी आहे, राजधानी दिल्लीतील जनता कुणाच्या पारड्यामध्ये मत टाकते आणि कुणाला एकदा पुन्हा सत्तेवरती बसवते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सकाळपासूनच मतदारांचा उत्साह खूप चांगला असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।